धुनी पेटवण्यासाठी अरणी ही वनस्पती एकमेकांवर घासून त्यापासून अग्नी निर्माण केला जाई। ती अग्नी होमकुंडात समिधांवर स्थापित केली जात असे। समिधा म्हणजे झाडाच्या वाळलेल्या साली ज्या झाडाखाली पडल्या आहेत त्यास समिधा म्हणतात। वड, पिंपळ, शमी, आंबा, मंदार, आघाडा व दुर्वा यांच्या समिधा होमकुंडात टाकलेल्या असत। त्यावर अरणीच्या लाकडापासून निर्माण झालेली अग्नी टाकून धुनी पेटवली जात असे। ही धुनी सप्ताह संपेपर्यंत धुपत असेत म्हणजे चालू राहत असे। धुनीमधून पूर्ण वेळ अग्नी व धूर निर्माण होत असतो। आपल्या शरीरातील भक्तिरूपी अग्नी कायम पेटत राहावा याचे प्रतीक म्हणून धुनी पेटवली जात असे। त्यात गंगागिरी महाराज धुनी पेटवून भजनी मंडळांसमवेत भजन मंडपात येत असत। आता सप्ताहातील अखंड भजनांचा प्रारंभ होत असे। त्याची सुरुवात महंत गंगागिरी महाराज करीत असत। हातात विणा घेऊन प्रथम नामांचा गजर करत जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। त्यानंतर रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी, हा अभंग होई। ह्या अभंगानंतर जो प्रहर चालू आहे त्या प्रहरातील प्रहरेकरी भजनाला सुरुवात करीत असत। त्यांचा प्रहर संपला की पुढचा प्रहर ज्याचा असेल त्याच्या हातात विणा दिली जाई व तो भक्त भजनास सुरुवात करत असे। असा अखंड 7 दिवस न थांबता रात्रंदिवस भजन चालत असे। गंगागिरी महाराजांनी घालून दिलेल्या नियमात बदल होत नसत। कालांतराने ती रूढी झाली। आजही यात कुठलाही बदल नाही। महंत गंगागिरी महाराजांनी वेळापत्रक नेमून दिले होते ते असे: प्रथम प्रहर म्हणजे सकाळी 6 ते 9 पर्यंत। त्यावेळेस नाऊर, सावखेडे, नांदूरठोक, वांझरगाव, सराले ही गावं होती। त्यात 100 टाळकळीरे असत। दुसरा प्रहर सकाळी 9 ते 12, कापूसवाडगाव, वीरगाव, लाडगाव, पढेगाव, गोंडेगाव। तिसरा प्रहर दुपारी 12 ते 3, धोत्रे, दहिगाव, आपेगाव, चितळी, नेऊरगाव यातही 100 टाळकरी होते। विशेषतः चितळीचे लोक भजन करण्यात जास्त पटाईत होते। चौथा प्रहर 3 ते 6 पर्यंत, पुंतांबा, मातुलठाण, पुरणगाव, लाख, बापतारे, पिंपळवाडी, कोकमठाण। त्यानंतर पुन्हा सकाळी 6 ते 9चे प्रहरेकरी उभे राहत असत। असा अखंड भजन चालत असे। गंगागिरी महाराज स्वतः धुनीसमोरील कुटीत बसत। कीर्तनकार मंडळी कीर्तन करीत तेव्हा गंगागिरी महाराजही कीर्तन श्रवण करत असे। आलेल्या भक्तांना दर्शन देत। गंगातीरी साधारणतः आंबे बंद असतात, त्यामुळे सप्ताहास मोठ्या प्रमाणात हजेरी लावत असतात। घरच्या भाकरी खाऊन दूरवर भजने म्हणाव्यास जाणे यात या लोकांना परमेश्वर प्राप्तीचा मार्ग अनुसरतो आहोत असे वाटे। सप्ताहाला येणारी मंडळी अतिशय कष्टाळू असत। सप्ताहातील कोणतेही काम करण्याची त्यांची तयारी असे। जाग्या झडण्यापासून ते आचारी वाढीपीपर्यंतची कामं करण्यास त्यांची तयारी असे। त्यात त्यांना अभिमानच वाटत असे। गंगागिरी महाराजांच्या काळात सकाळी ज्ञानेश्वरीचे वाचन होत असे। त्या वाचनकामी जोग महाराज असत। 11 ते 12च्या सुमारास जेवण झाल्यानंतर पुन्हा सभा मंडपात जमत व आपापसातील भक्तिमय चर्चा झडत असे। 4 वाजता कोणत्या तरी बुवांचे तासभर कीर्तन होई आणि मग भारुडे अशा प्रकारे भजनांद्वारे मनोरंजन व उपदेश श्रवण हे कार्यक्रम होत असत। रात्री 9 ते 12पर्यंत गंगागिरी महाराजांचे कीर्तन होत असे। काय ते अलौकिक दृश्य! तो अलोट जन समुदाय भक्तीच्या अमृतात यथोच्च डुंबत असे। महाराज जेव्हा त्यांना ईश्वर सत्य, असत्य, ब्रह्म, माया वगैरे सोप्या भाषेत समजावून सांगत त्यावेळेस त्या अफाट जनसमुदायाला परमेश्वराच्या प्रेमाची महती पटे। जनसमुदाय उच्च स्वराने संतांच्या हाकेसारखा विठ्ठल नामाचा गजर करत असे। जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल या शब्दाचे प्रेम भक्तांच्या तोंडून उतू येत असे। सप्ताह बहुधा नदीच्या वाळवंटात, गावाला नदी नसेल तर मोठ्या झाडाच्या आश्रयाने अगर आमराईत किंवा एखाद्या देवळाजवळ होत असे। सप्ताहाच्या कार्यकर्त्यांमध्ये भक्तांमध्ये वेगवेगळे विभाग पडलेले असत। उदाहरणार्थ साफसफाई, देवपूजा, कार्यक्रम, निमंत्रण, भोजन, कोठी, हिशोब अशी खाती असत। किती मोठा अगर सदनिसम असला तरी तो सप्ताहात हलके काम उत्साहाने करत असे। सप्ताहात सामाजिक विषमता दिसून येत नसे। वेगवेगळ्या सप्ताहास लहान थोर मंडळी एकत्र जमत।
त्यावेळी त्यांना उतरण्यास राहुट्या देत. त्या राहुट्यांमधून ते भक्तजन एकाच कुटुंबातील माणसे आहेत ह्या भावनेने राहत असत. त्यांच्यात मोठा स्नेह उत्पन्न होई. हे सर्व लोक भल्या पहाटे उठून आपल्या राहुट्यात प्रातःकालचे अभंग म्हणत असत. सूर्योदयापूर्वी नदीतील पाण्याने अगर ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध न असेल त्या ठिकाणून स्नान करत गंगागिरी महाराजांचे दर्शन घेत. चहा पाण्याचे स्तोम नव्हते, त्यामुळे 11-12 वाजता जेवण होईल तोवर अखंड भजन चालू असे. तेथे हजेरी लावत किंवा कोणत्याही कार्यक्रमात भाग घ्यायचा ते ठरवत. अशा प्रकारे तो अफाट जनसमुदाय शिस्तशीर वागत असे. सर्व समारंभात कोठेही कधीही गडबड, गोंधळ, धक्काबुक्की, चोरी, मारामारी न करता सप्ताह अगदी आदर्श होत असे. सप्ताहाच्या शेवटी काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी आदी महाराज शेवटची गवळण म्हणत. त्यानंतर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ह्या जयघोषानंतर हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा हा अभंग होत असे. मग त्यानंतर जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल हे भजन होई. बोलिले लेकुरे वेळी वाकडी उत्तिरे, क्षमा करी अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ह्या तुकाराम महाराजांच्या अभंगानंतर नामदेव तुकाराम भजन होईल. त्यानंतरचा अभंग झाले समाधान तुमचे देखिले चरण, आता उठावेस मन येत नाही नारायण. या संत तुकारामांच्या अभंगानंतर करुणी आरती चक्रपाणी ओवाळीती, आज पुरले नवस धन्य काळ हा दिवस. त्यानंतर पांडुरंगाची, ज्ञानेश्वराची, तुकारामांची आरती झाल्यावर घालील लोटांगण डोळ्यांनी पाहिले रूप तुझे हे म्हणून झाल्यानंतर श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंद घना विनाशा ह्या नटाच्या अभंगानंतर मागणे तुझ प्रती आहे ही प्रार्थना म्हणून देखिले तरी पाही पांडुरंगा झाल्यानंतर ज्ञानदेव तुकारामाच्या गजराने भजनाच्या प्रहाराची समाप्ती होत असे. अशी रूपरेषा एकंदर सप्ताहाची असते. गंगागिरी महाराजांची कीर्ती वाढत होती तसतसा सप्ताहाची कीर्ती वाढत होती. एका पाठोपाठ एक असे बरेच सप्ताह झाले. प्रत्येक सप्ताह हा पहिल्या सप्ताहापेक्षा मोठा झाला. तेथील मान्यवरांनी आपणास सर्व सहकार्य करावे असे वाटे. गंगागिरी महाराज अशा गावी सप्ताह घेत जिथे सोयी सुविधा नसायच्या. सप्ताहाच्या निमित्ताने त्या गावीत सोयी निर्माण होत असत. हार्द्याच्या वाडीपासून नेवासे, संगमनेर, विंचूल, बेलापूर स्टेशन अशा अनेक ठिकाणी सप्ताह झाले. प्रत्येक सप्ताहात काहीतरी वेगळ्या घटना घडत असे. शके 1813 साली जाळी निमगाव येथे सप्ताह घेण्याचे ठरविले. हे गाव संगमनेर तालुक्यात होते. या गावात नानासाहेब डेंगळे नावाचे जहांगीरदार होते. ते अत्यंत भक्तिपरायण होते. बाबांच्या सहवासाचा व उपदेशाचा फायदा आपल्या गावालाही व्हावा या हेतूने त्यांनी बाबांना सप्ताह करण्याची विनंती केली. शेवटी सर्वानुमते त्या गावाजवळ असलेल्या कोकणगावच्या देवळात निर्जनेश्वरी सप्ताह करण्याचे ठरवले. परंतु तेथे पाण्याची व्यवस्था नव्हती. एक बारव होती पण ती कोरडी होती. दूरवरून बैलगाडीने पाणी आणून निर्जनेश्वराची पूजा होत असे. सप्ताह तर ठरला. लोक जेव्हा पाणी नाही ही अडचण महाराजांना सांगू लागले तेव्हा महाराज त्यांना म्हणाले, अरे भागीरथाने स्वर्गातून गंगा पृथ्वीवर आणली. तुम्हाला पृथ्वीवरून गंगेतून ओंजळभर पाणी घ्यावयास काय अडचण पडावी. त्या कोरड्या बारवीची सेवा करा, ती अवश्य प्रसन्न होईल. मग काय विचारता. अफाट उत्साहाने लोकांनी बारवेच्या तळातील दगड, गोटे, गाळ काढून ती स्वच्छ केली. पहारी टिकावांनी तिचा तळ खाणला, आणखीन फोडला. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले तरी बारव प्रसन्न होत नव्हती. गुडघावर पाणी मोठ्या मुश्किलीने साचू लागले. सप्ताहाचे लोक जमायला सुरुवात झाली. पाण्याचा मोठा तुटवडा पडला. तेव्हा महाराज स्वतः बारेजवळ गेले. त्यांनी बारवेचा तळ स्वच्छ व कोरडा करविला. ते स्वतः बारवेत उतरले आणि पहार हातात घेऊन बारवेच्या कोपऱ्यात एक शिला महाराजांनी स्वतः बाजूला काढली. तो काय आश्चर्य. बारवेत पाणी साठू लागले आणि काही घटकातच बारव काठोकाठ भरली. त्यावेळी असे वाटू लागले की बारवेतून प्रत्यक्ष भागीरथी प्रकट झाली आहे. सप्ताह मोठ्या उत्साहात पार पडला. सर्वजण एकच गोष्ट करू लागले, सद्गुरू गंगागिरी महाराज की जय. महंत गंगागिरी महाराज सप्ताहात आपल्या भक्तांना
मोठ्या सुमधुर वादने ज्ञानामृत पाजत